राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी। कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला मिळणार मोठा दिलासा। कर्जमाफीची नेमकी तारीख आता निश्चित झाली आहे का? राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी शेतकऱ्यांना कोणती मोठी माहिती दिली आहे? नेमकी काय आहे ही परदेशी कमिटी? कर्जमाफीची रूपरेषा कशी निश्चित होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची आस लागून राहिली होती। अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीवर मोठा परिणाम झाला आहे। तब्बल 1,31,00,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून 1,02,00,000 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने 28 GR काढून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे। या नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारकडेही पाठवण्यात आला असून केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे। या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्जाचे मोठे ओझे कमी करण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय निर्णायक ठरणार आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। त्यांच्या माहितीनुसार कर्जमाफीची प्रक्रिया निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी एका खास परदेशी कमिटीची नियुक्ती केली आहे। ही कमिटी कोणकोणत्या घटकांचा कर्जमाफीमध्ये समावेश करायचा, कर्जाच्या कोणत्या मर्यादा असाव्यात आणि शेतकऱ्याला नेमकी मदत कशी दिली जाणार यावर सविस्तर रूपरेषा निश्चित करणार आहे। या कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे। हा अहवाल जमा झाल्यानंतर सरकार कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे। कृषी मंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की परदेशी कमिटीचा अहवाल आल्यावर अंतिम निर्णय घेऊ। 30 जूनपर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येईल। याचा अर्थ पुढील 4 महिन्यात कर्जमाफी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। सरकारकडून सध्या KYC प्रक्रियेवरही युद्ध पातळीवर काम सुरू आहे। शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू नये आणि ही प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। या संपूर्ण कर्जमाफी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना वेळेत आणि कोणताही अडथळा न येता लाभ मिळेल असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे। परदेशी कमिटीचा अहवाल हा या कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा असणार आहे। त्यामुळे आता एप्रिलमध्ये अहवाल कधी येतो आणि 30 जूनची अंतिम तारीख पाळली जाते का याकडे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। शेतकरी कर्जमाफीची आस लागलेल्या शेतकऱ्यांना कृषी मंत्र्यांच्या या माहितीमुळे काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळाला आहे। आता 30 जूनची तारीख जवळ येत असताना या प्रक्रियेत कोणतेही अडथळे येणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। ही महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी तुम्हाला आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचे मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करायला विसरू नका।